नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 14. अंगणातल्या गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात रखमा सगळ्यात आत बोलवले. चला, जेवण तयार आहे. सगळे आत गेले. मोठ्या पंक्ती टाकल्या होत्या. रखमाने खूप छान जेवण बनवले होते. गरमागरम भाकरी, वरण, भाजी, तिखट चटणी, लोणचं आणि गोड पुरणपोळी. वाह, मस्त सुगंध येतोय. रिद्धीने लगेच म्हटलं. ताई, तुमचे जेवण खाल्लं की अजून कुठंच खायची इच्छा होत नाही, साहिल म्हणाला. सगळे प्रेमाने जेवायला बसले. मंदारने गौरीच्या ताटात पुरणपोळी वाढून दिली. गौरी त्याच्याकडे पाहून गोड हसली. आजी आजोबा समाधानाने नजरेत हे सगळे बघत होते. जेवण झाल्यावर सगळ्यांनी गोडधोड गप्पा केल्या. मग आजींनी थोडं दूध दिले. चला, आता झोपायची वेळ झाली आहे. उद्या पुन्हा मजा करायची आहे, सरिता म्हणतात. सगळे आपापल्या रूम मध्ये गेले. गौरी आणि मंदार त्यांच्या खोलीत आले. खिडकीतून चंद्रप्रकाशात आत येत होता. गार वारा सुटला होता. दोघही थकले होते, पण मन मात्र खूप आनंदी होत होतं. गौरी मंदारला म्हणाली, आजचा दिवस खूप सुंदर गेला. मंदार हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, हो, आणि उद्याही असाच सुंदर जाईल. दोघही हसत झोपायला गेले. बाहेर अंगणात मात्र गार वारा, झाडांची सडसडाट एक गोड अंगाई गीत गात होती. सकाळची कोवळी किरणं घरभर पसरली होती. अंगणात पक्ष्यांचा किलकिलाट सुरू होता. झाडांच्या पानांवर दवबिंदू जमले होते. हवेत मातीचा गारवा आणि गंध दरवळत होता. सर्वात आधी शांता आजी उठल्या. त्यांनी अंगणातल्या तुळशीला पाणी घातलं. दारासमोर रांगोळी काढली. त्या वेळेत रखमा स्वयंपाकघरात नाश्ता करायला आली. थोड्या वेळात रिद्धी उठली. ती अंगणात आली. आजीला म्हणाली, आजी, तुमच्या हातची रांगोळी किती छान दिसतेय, मला पण शिकवा ना. आजी हसून म्हणाल्या, हो ग, थांब, आज संध्याकाळी तुला शिकवेल. गौरी आणि मंदारही उठून बाहेर आले. मंदार अंगणातला गार वारा घेत उभा होता. गौरीने त्याला हळूच विचारले, आज काय करूया आपण? मंदार म्हणाला, आज सगळ्यांना शेतावर नेऊ, थोडं काम दाखवू, मग दुपारी नदीकाठी जाऊ. कसे वाटले? गौरी थोडं हसत मान हलवते. साहिलही बाहेर आला. डोळे चोळत म्हणाला, वा, इथे सकाळी उठल्यास मजा येते. पक्ष्यांचा हा किलबिलाट ऐकूनच मन प्रसन्न होतं. हो ना, शहरात हा आवाज ऐकायलाच मिळत नाही, रिद्धी म्हणाली. थोड्या वेळात सगळे एकत्र आले. अंगणात टेबलावर गरमागरम पोहे, उपमा आणि चहा ठेवला होता. सगळ्यांनी नाश्ता केला. गप्पा हस्या सकाळच्या गारवाण्याने दिवसाची सुंदर सुरुवात झाली. नाश्ता झाल्यावर मंदारने सगळ्यांना सांगितले, चला, आज तुम्हाला सगळ्यांना शेतावर घेऊन जातो. तिथंच काम जवळून बघावे. सगळे आनंदाने तयार झाले. गावाकडच्या कच्च्या रस्त्याने चालत ते शेताकडे निघाले. वाटेत दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे होती. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्यांची झरझर, झुडूप सगळ्यांना खूप छान वाटत होती. शेतावर पोचल्यावर रामू आधीच काम करत होता. त्याने त्यांना पाहून हसत नमस्कार केला. या साहेब, ताई, बाई, बघा, आज नांगरणी सुरू आहे. सगळ्यांनी उत्सुकतेने बघायला लागले. बैल जोडी नांगर ओढीत होती. मातीची नांगरणी होत होती. मंदारने रिद्धी आणि साहिलला जवळ घेतले. हे बघा, असं करून माती सैल केली जाते, म्हणजे बी पेरायला सोपं जातं. साहिल उत्सुकतेने म्हणाला, मला पण करून बघायचे आहे. रामूने हसत त्याला नांगर धरायला दिले. सुरुवातीला साहिल डगमगला, पण मग सगळे हसले. साहिल, तुला तर बऱ्याच दिवसाची जिमला गेल्यासारखं व्यायाम होईल, रिद्धी हसत म्हणाली. गौरी पिकाच्या रांगा बघून खूप खुश झाली. वाह, किती सुंदर आणि छान दिसतंय. शहरात फक्त बाजारात मिळणार पाहतो, पण इथं ते कसे उगवतं ते बघायला खूप वेगळा अनुभव आहे. मंदार तिच्याकडे हसत म्हणाला, हेच आपलं खरं सोनं आहे गौरी. इथल्या एका दाण्यात आपले जगणे दडले आहे. सगळ्यांनी थोडं थोडं काम करून बघितले. कोणी पिकांना पाणी दिले, कोणी रोपांना आधार लावला. रामू त्यांना शिकवत होता. मनोमन खुशही होत होता. शेतातले काही तास सगळ्यांना नवीन अनुभव
देऊन गेलं. शेतावरचा वेळ छान गेला. दुपार होताच मंदार म्हणाला, चला आता नदीकडे जाऊ. गार वारा, पाण्याचा काठ, खूप छान वाटेल. सगळे आनंदाने तयार झाले. गाडीने थोडा रस्ता पार करून ते नदीकाठी पोचले. समोर शांत वाहणारी नदी, पलीकडच्या काठावर हिरव्या झाडांची सावली आणि आकाशातल्या ढगाळणारी तयार केलेली छाया, सगळं दृश्य अगदी मन मोहून टाकणारं होतं. रिद्धीने लगेच ओरडून सांगितले, वा, किती सुंदर आहे हे ठिकाण. मला तर लगेच फोटो काढायचे आहे. ती साहिलला घेऊन धावत नदीच्या काठावर गेली. साहिल तिच्याकडे पाहत हसून म्हणाला, तू फोटो काढतेस, पण पाण्यात पाय टाकले तर अजून मजा येईल. दोघांनीही पाय नदीत बुडवले. गार गार पाणी लागलं आणि ते दोघं खडखडून हसू लागले. गौरी शांतपणे नदीच्या काठावर बसली होती. मंदार तिच्या जवळ आला. काय विचार करतेस? त्याने हळूच विचारले. गौरी म्हणाली, इथं बसल्यावर मन अगदी शांत वाटत आहे. जणू सगळ्या चिंता दूर पळून जातात. मंदार हसत तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, मग आपण असेच नेहमी इथे येत जाऊ. रामूने त्या वेळेस मोठ्या झाडाखाली बसून गावच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आजी आजोबांना मन लावून ऐकत होते. सगळ्यांच्या हस्या मस्ती, वेळ कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळची सोनेरी किरण नदीवर पसरली. पाण्यातला तो प्रकाश सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटत होता. ते दृश्य इतर सुंदर होतं की सगळ्यांच्याच मनात एकच विचार आला, हा दिवस आयुष्यभर अस्मरणीय दिवस ठरला. घरी आले, मस्त गप्पा मारत बसले होते. आजोबा सगळ्यांना बघत होते. सगळे किती खुश आहे. माझ्या कुटुंबाला कोणाचीच नजर नको लागायला, आजोबा मनातच म्हणतात. विनायकला एक कॉल आला. तो थोडा वेळ बोलून झालं आणि मग त्याने रामूला हाक मारली. काहीतरी सांगितले. रामू लगेच निघून गेला. बाकी सगळे अंगणात निवांत बसून गप्पा मारत होते, हसत होते. तेवढ्या सुरू होत्या तेवढ्यात आजोबांचा जुना मित्र आला. त्याने थोडं हसूनच आजोबांना हाक मारली. अरे रम्या, शहरात गेला आणि आम्हाला गावच्यांना विसरला की काय? ते म्हणाले. आजोबांच्या डोळ्यात चमक आली. ते पटकन उठले आणि त्याच्याजवळ गेले. अरे, तुला कसं काय विसरेल? मुलं शहरात राहतात म्हणून आम्ही दोघं इथं त्यांच्या जवळ राहतो. मग तुम्ही सगळे आहात म्हणून तर मजा आहे, असे म्हणत त्यांनी त्यांना मिठी मारली. मित्र हसून म्हणाला, बरं झालं तुझी नाचून आली आहे. घरात अजून रंग भरले. आजोबा हसत म्हणाले, हो आली आहे, अगदी गोड आहे. थांब तुला भेटवतो. त्यांनी गौरीला हाक मारली. गौरी लाजतच आजोबांजवळ आली. आजोबांनी तिची ओळख करून दिली. गौरी नम्रपणे त्यांच्या पाया पडली. आजोबांच्या मित्रांना खूप छान वाटले. ते म्हणाले, शहरातली असूनही किती संस्कारी आहे. खरंच भाग्यवान आहेस तू. हे ऐकून आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला. रमाने त्यांना पाणी आणून दिले, मग चहाही दिला. सगळे निवांतपणे बसले आणि जुन्या आठवणी जाग्या करू लागले. कधी शाळेच्या, तर कधी तरुणपणाच्या, तर कधी गावच्या जुन्या गमती जमतीच्या गोष्टी सुरू झाल्या. हसत हसत ते वेळ कसा गेला कोणालाच कळलं नाही. आजोबा मात्र खूप खुश झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, आनंद पाहून सगळ्यांनाच छान वाटले. आजोबांचे मित्र खूप वेळ गप्पा मारत बसले होते. हळूहळू जेवणाची वेळ झाली. आजोबांच्या आग्रहाखातर त्यांनी लगेच जेवणाचा आस्वाद घेतला. तेवढ्यात रामू आला. त्यांच्या हातात मोठी पिशवी होती. त्याने ती विनायककडे दिली आणि तो हसत हसत घरी निघून गेला. सगळ्यांचे जेवण उरकल्यावर विनायकने ती पिशवी उघडून आजोबांच्या मित्रांपुढे ठेवली. त्यात सुंदर आठवणी जपणाऱ्या भेटवस्तू होत्या. गोड प्रसाद, जुनी चित्रे आणि एकेकाळी खास निवडलेली छोटीशी भेट. सर्वांनी ती भेट घेतली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. इतकं मनापासून केलेलं सरप्राईज कधीच विसरू शकणार नाही, असे म्हणून ते हसत मुखाने त्यांच्या घरी परतून गेले. आजोबांचा आनंद अगदी चेहऱ्यावर दिसत होता. विनायक, तुला आधीच कॉल आला होता का? आजोबा विचारतात. हो बाबा, त्या काकांचा फोन आला होता. ते म्हणाले आम्ही येतोय.
तुझ्या बाबांना सरप्राईज द्यायचं आहे. मग माझ्याही डोक्यात विचार आला की त्यांना काहीतरी छान गिफ्ट द्यावे आपल्या आठवणीसाठी, म्हणून मी रामूला आणायला सांगितले. तो पण लगेच गेला. विनायक हसत म्हणतात, खूप छान केलं रे. आजोबा कौतुकाने म्हणाले. त्यांच्या डोळ्यातला आनंद अगदी स्पष्ट जाणवत होता. थोडा वेळ सगळे मिळून गप्पा मारत बसले. मग आजोबा बोलले, आज खूप मजा आली, खूप छान वाटले. सर, आज आजोबा किती आनंदी होते ना. गौरी मंदारकडे बघत म्हणाली. मंदार हसत म्हणाला, गौरी तुला माहिती आहे का, हे आजोबाचे मित्र खूप जुने आहे. त्यांनी गावात कितीतरी सुंदर क्षण एकत्र घालवले आहे. मस्तच ना. गौरी म्हणते. उद्या काय करायचे. साहिल म्हणतो. खरंच, आपण उद्या काय करायचे. आजी आजोबा म्हणतील ते आपण करू. मंदार म्हणतो. आपण उद्या शेतात जाऊ, मस्त चुलीवर जेवण बनवू, तिथल्याच भाज्या घेऊ. शेतात रूम आहे, तिथे सगळं सामान आहे. चालेल का. सगळ्यांनी मदत करावी लागेल. आजोबा म्हणतात. मजा येईल, मी मदत करेल. साहिल म्हणतो. आपण उद्या लवकर जाऊ, जेवण झाल्यावर तिथंच मस्त फिरता येईल. लवकर येऊ, आराम करू, सकाळी आपल्याला निघायचं आहे. आजोबा म्हणतात. चालेल, विनायक म्हणतात. सगळ्यांना आवडलं असतं. आता झोपायला जा. आजी म्हणतात. सगळे झोपायला निघून जातात. सकाळी गावचे वातावरण प्रसन्न, पक्ष्यांचा आवाज, बायकांचा आवाज मस्त वाटत होतं. गौरी उठली. तिने आंघोळ केली. शांता आजीने रांगोळी काढली होती. आज मी काढते असे म्हणून गौरी बाहेर गेली. कोणीच उठले नव्हते. गौरीने अंगण झाडले, मस्त पाणी टाकले. रखमा आली. वहिनी काय करत आहात. आणा मी करते. रखमा म्हणते. रखमाताई असू द्या, मला गाव खूप आवडले. मी कधीच बघितले नाही. आई बाबा शहरातच होते आणि आजी आणि आजोबा लवकरच वारले. गावाला काहीच नव्हते. गावाला कधीच आलो नाही. सरांचे आजी आजोबा खूप छान आहे. मला नातीसारखे प्रेम करतात. मला कसलीच कमी नाही. गौरी म्हणते. आम्ही तुझे आजी आजोबा आहेतच. तुझ्यावर नातीसारखे प्रेम करणारच ना. आजी म्हणतात. तू आम्हाला रिद्धीसारखीच आहे. आमची लाडकी गौरी आहे. आजोबा गौरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात. रखमा सगळं बघत असते. खरंच आजी आजोबा तुम्ही खूप चांगले आहेत, म्हणून तुमचे कुटुंब पण छान आहे. सगळ्यांनी असेच एकत्र राहायला पाहिजे. आजोबा, मला एकदा शहरात यायचे आहे. मला तुम्ही बोलवणार का. रखमा म्हणते. साहिलच्या लग्नात ये, मी तुझे तिकीट पाठवून देईल. मुलांना पण घेऊन ये. आजोबा म्हणतात. तुम्ही खरंच बोलत आहात ना. मला बघायचे आहे. ते रिद्धिताई सारखे फोटो काढायचे आहे. मस्त ड्रेस पण घालायचा आहे. रखमा म्हणते. मी तुला मस्त ड्रेस घेऊन देईल. आपण मस्त खूप फोटो काढू. तुला सगळीकडे मस्त फिरवेल. मस्त कॉफी प्यायला घेऊन जाईल. रिद्धी म्हणते. तिने रखमाचे बोलणे ऐकले होते. साहिल पण येतो. रखमाताई, तुला ना जीन्स पण मस्त दिसेल. तू 2 मुलांची आई आहे असे वाटत नाही. जीन्स मध्ये खूप छान दिसणार. साहिल म्हणतो. साहिल दादा, माझी मजा घेताय का. माझ्या मालकाला माहिती पडलं ना तर ते मला घरातून काढतील. रखमा म्हणते. आजी साहिलला धपाटा मारतात. रखमा, मस्त नाश्ता बनवून ये, आपण मस्त मजा करू. आजी म्हणतात. हो, रखमा म्हणते आणि किचन मध्ये निघून जाते. गौरी, तू रांगोळी काढत आहे का. आजी म्हणतात. हो. गौरी म्हणते. वहिनी, मी पण तुला मदत करते. रिद्धी म्हणते. दोघं मिळून छान रांगोळी काढतात. सरिता आणि इंदू पण त्यांच्या जवळ आल्या. दोघांनीही मस्त रांगोळी काढली. दोघांनी त्यांची रांगोळी पाहिली. दोघी पण छान रांगोळी काढत आहे. सरिता म्हणतात. आपण घरी गेल्यावर पण रांगोळी काढायची. इंदू म्हणतात. मला आवडेल रांगोळी काढायला, मजा येते, मनाला पण छान वाटते. रिद्धी म्हणते. साहिल तिला मारतो. आधी नाही का समजले. साहिल म्हणतो. काकू, याचे लग्न करून टाक. मी बघतेस तुझी बायको काय काय करते ते. रिद्धी त्याच्या मागे पडत जाते. साहिल अंगणात धावत असतो. ताई, आधी पण हे दोघे असेच मस्ती करायचे. मुलांचे बालपण किती छान असते ना.
इंदू म्हणतात. आता आपले नातवंड येतील, ते पण इथं मस्ती करतील, आपण आजी होऊ, इंदू म्हणतात. सगळे अनुभव घ्यायचे, आता आपले वय आजी होण्याचे झाले आहे. पुढच्या वर्षी साहिलचे पण लग्न करून टाकू, रिद्धीचे पण लग्न करावे लागेल, इंदू म्हणतात. आजी आजोबा सरिता आणि इंदूच्या गप्पा ऐकत होते. त्यांना पण त्यांचे दिवस आठवले. नकळत त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. सगळे आले. रखमाने नाश्ता तयार केला होता. रखमाने नाश्ता बाहेर घेऊन आली. रिद्धी आणि गौरी हात धुवून आल्या. सगळे मस्त खाली बसून नाश्ता करायला लागले होते. मस्त गप्पा मारत नाश्ता करत होते. साहिल आणि रिद्धीची मस्ती चालूच होती. चला लवकर आवरा, आपल्याला शेतात जायचे आहे. शेतातून आल्यावर आपल्याला बॅग पण पॅक करायची आहे, आजोबा म्हणतात. मी पण येऊ का? मला ना साहिल दादा आणि रिद्धिताईची मस्ती बघायला आवडते, त्यांचे बोलणे ऐकायला आवडते, रखमा हसतच म्हणते. काय ताई तू आमची मजा घेते का? साहिल म्हणतो. मला कोणीच नाहीये, तुम्हाला बघून असं वाटते आपल्याला पण भाऊ नाही तर बहीण हवी होती, रखमा भाऊक होऊन म्हणते. मंदार साहिल रिद्धी रखमा जवळ जातात. रिद्धी रखमाला मिठी मारते. आम्ही आहे की तुझे भाऊ बहीण, मंदार म्हणतो. रखमा मान हलवते. चला आता, नाहीतर इथेच पूर येईल, आपल्याला होडी घेऊन जावी लागेल, साहिल म्हणतो. रखमाचे डोळे भरून आले होते. साहिल तिला हसवण्यासाठी तो बोलतो. रखमाच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. चला आता, आपल्याला उशीर नको व्हायला, आजोबा म्हणतात. विनायक एक गाडी घेतात. कैलास त्यांच्या जवळ बसतात. बाकी गाड्या साहिल आणि मंदार गाडी काढतात. ते शेतात जायला निघतात. पुढील भागात बघू आता शेतात काय मजा करतात ते जेवण कसे बनवतात, काय मजा करतात, कसे एकमेकांना मदत करत जेवण बनवतात, जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 14. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.